निरफणस खूप दिवसांनी याला आम्ही आणलंय. खूप दिवसांनी काय, खूप महिन्यानंतर आम्ही फणस आणलाय हा घरी. तर याला कोण कोण विलायती फणस म्हणतात, काही ठिकाणी फणसुली पण म्हणतात. तर हा गोवा आणि कर्नाटक साईडला जास्त प्रमाणात मिळतात हे फणस. इथे पण मिळतात, पण त्या साईडला जरा जास्त प्रमाणात मिळतात. तर आज मी याची बनवणार आहे मस्त एक चमचमीत काप. तर सगळ्यात पहिलं या फणसाचा वरचा जो जाड भाग असतो ना, तो काढून घेतला आणि याचे 2 भाग करून याची आपली रेग्युलर कापं करतात तशी कापं वाढून घ्यायची. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी त्या शेपमध्ये कापं वाढून घेऊ शकता तुम्ही. मी उभ्या शेपमध्ये कापलेली आणि जराशी पातळ कापलेली, जेणेकरून ती छान फ्राय होतील. मस्त वेगळे याला धुवून घ्यायचं, कारण याच्यात जरासा चिकटपणा असतो. नंतर मीठ घालायचं. मीठ पण मी थोडंसं जास्त घातलंय, कारण हा थोडा अळणी असतो. इतर बटाट्याची कापं वगैरे करताना आपण घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ आणि मसाला घालते मी याच्यात. आणि मला थोडं तिखट पण आवडतं म्हणून मी जास्त मसाला घातलाय. तुम्ही तुमच्या स्वादानुसार घालू शकता. चला आता मस्तपैकी तांदळाच्या पिठात कोट करून ही फ्राय करूया. काही जण याला रवा पण लावतात, पण मी तांदळाचंच पीठ लावते, कारण रवा तेलात खूपच करपतो. तर मी अशी ही तांदळाच्या पिठात कापं फ्राय करून घेते. बाहेर मस्त पाऊस पडतोय, गरमागरम कापं, चमचमीत कापं. तुम्ही पण करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाताबरोबर चॅनलला सबस्क्राईब पण करा. टाडा, बाय बाय.